नमस्कार. जय शिवराय. मी संजय चोरपगार, जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अमरावती. इथं जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितल्यानंतर इथं रांगाच लागलेल्या आहेत. जिल्हाधिकारी एकाकडे सांगतात किंवा तुडोरा नाही आहे, परंतु लोकांना त्रास होत आहे. लोक वेठीत धरलेला आहे या शासनाने लोकांना, आणि कार्यालय सुद्धा बंद करून ठेवलेलं आहे. आणि त्यांना मी विचारलं, विलास भाऊ इथं एक कार्यकर्ते त्यांना विचारलं तर ते म्हणतात की लोकांची गर्दी होत आहे म्हणून आम्ही कार्यालय बंद केलं आहे, परंतु लोकांना नाहक तिथं त्रास होत आहे. त्रास लावल्यानंतरही सिलेंडरचा नंबर 15 दिवस लागत नाही आणि लोकांची गर्दी सुद्धा कमी झालेली नाही आहे. आणि जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं आहे की तुडोरा व्यवस्थित होत आहे आणि गॅस एजन्सीवाले लोकांना त्रास देत नाहीत. परंतु मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत आहो. या व्हिडिओच्या माध्यमातून पाच जनतेला खरोखर त्रास होत आहे. लोक पाच म्हणजे किती वेळपासून लाईनीत उभे आहेत. त्रास होणार ना तुम्हाला सर्वांना? त्रास होत आहे ना? या लोकांना सर्वांना त्रास होत आहे. याची दखल घेऊन तात्काळ यांना सिलेंडर उपलब्ध करून देण्यात यावे. जय भीम, जय शिवराय. मी जिल्हाध्यक्ष आहे वंचित बहुजन आघाडी अमरावती, संजय चोरपगार. 8 दिवसापासून आम्ही ट्राय करून राहिलो मोबाईलमध्ये नंबर लावायचा, परंतु नंबर लागत नाही. त्याच्यावर मेसेज येते आणि जिल्हाधिकारी म्हणते की कसल्याच प्रकारचा तुटवडा नाही आणि कसल्याच प्रकारची कोणी वितरण हे करून नाही राहिला, म्हणजे त्रास देऊन नाही राहिला. आणि इथं कार्यालय बंद करून ठेवलं आहे तुम्ही आणि तिथं ऑफिसमध्ये तिथं लाईन लागलेली आहे. काय प्रकरण आहे? कार्यालय बंद म्हणजे गर्दी झाली ती काम चालू आहे ना साहेब? नाही, एक मिनिट. आणि हे असा मेसेज येते याच्यावर. हे त्या दिवशी गळ्याने तुम्हाला करून देतो ना? नाही, गळ्याने करून दिलं नाही, पण आम्ही जेव्हा नंबर लावतो तेव्हा असा मेसेज येते, नंबर लागत नाही. हे जनतेच्या जीवाशी खेळणं चालू आहे साहेब. नाही, काहीच खेळणं चालू नाही. सगळ्यांनी भेटून राहिलं साहेब. 15 दिवसापासून लावून भेटून राहिलं. सिलेंडर घेत नाही ना माझ्या. 15 दिवसापासून आम्ही नंबर लावून झालो, लागून नाही राहिला नंबर. तो म्हणता खेळणं चालू नाही. आणि जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहे. जिल्हाधिकाऱ्याचे स्पष्ट आदेश आहे की जिल्ह्यात कुठं गॅसचा तुडोरा नाही आहे. तुडोरा नाही आहे. मग लाईन कशी लागून जाईल बाबा? तुडोरा नाही तर हे लोक बुकिंग होत नाही की नाही, त्यामुळे ते येतात. तरी आम्हाला माझ्या घरी स्वतःच्या घरी 15 दिवस झाला सिलेंडर नाही आहे ना. माझ्या घरी 15 दिवस झाले, माझ्या घरी सिलेंडर नाही आहे. आणि तुम्ही म्हणता की एजन्सी समोर गर्दी टाळा, घर बसल्या सिलेंडर येणार असं जिल्हाधिकारी साहेब म्हणतात. आता मी जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा हा व्हिडिओ पाठवतो तुमचा. तुझ्याशी बोललो मी, जिल्हाधिकारी सुद्धा पाठवतो की माझ्या घरी 15 दिवसापासून सिलेंडर नाही आहे. 15 दिवसापासून आम्ही एक सारखा नंबर लावून ठेवलो तरी आम्हाला सिलेंडर भेटत नाही. लोकांची रांग लागेला आहे आणि जिल्हाधिकारी सांगतात की कुठंच हे नाही आहे. नागरिकांनी घाबरून आहे. साहेब तुम्ही जिल्हाधिकारी साहेब तुमचा व्हिडिओ पाठवला, मी तुम्हाला पुढे पाठवतो वापस. आता इथं रांग लागलेली आहे आणि साहेब माझ्या संग बोललेला आहे, त्यामध्ये तुडोळा कुठंच नाही आहे. आम्ही वितरण करत आहोत, पण तुम्हाला स्वतःलाच 15 दिवस झाले सिलेंडर भेटलं नाही आहे. 15 दिवसापासून माझा जिल्हा प्रमुख असल्यानंतर तरी माझ्या घरी 15 दिवसापासून गॅस नाही आहे. आम्ही चुलीवर स्वयंपाक करत आहोत आणि हे म्हणतात की तुडोरा नाही आहे. मी जिल्हाधिकाऱ्याला हा व्हिडिओ पाठवतो. आता बोलतो मी जिल्हाधिकाऱ्यासोबत. बुकिंग नाही झालं, बुकिंग होऊन नाही राहिलं ना. माझं म्हणणं तुम्ही समजून नाही राहिले की बुकिंग होऊन नाही राहिलं. आमचं बुकिंग नाही होऊन राहिलं ऑनलाईन, हे आमचं म्हणणं आहे ना. 15 दिवसापासून गॅस नाही दादा. हे कार्ड तुम्ही तुम्हाला माहिती फोटो करून दे. बुकिंग नाही होऊन राहिलं ना, म्हणून एक मिनिट बुकिंग दाखवा. येतं व्हिडिओ घ्या. बुकिंग होऊन झालं का तुमचं? त्यांचं सुद्धा बुकिंग होऊन नाही राहिलं. जिल्हाधिकारी साहेब तुम्ही आदेश देता की बुकिंग होऊन राहिलं. हे लोक त्रास देऊन झाले. हे एक पुरावा आहे नाही त्याचं बुकिंग नाही होऊन झालं म्हणून. तुमचं बुकिंग होऊन राहिलं का? कोणाचं बुकिंग नाही होऊन झालं? तुम्हाला बुकिंग हो रहा है क्या? व्हिडिओ तुम्हाला बुकिंग हो रहा है क्या? यांचं सुद्धा बुकिंग होत नाही. लोक इथं तरसलेले आहेत साहेब. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. मला तुम्ही मजबूर करू मजबूर करून कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी. मी एक जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचा. मी तुमच्या कार्यालयावर आंदोलन करणार उद्यापासून. तुम्ही जर लोकांना व्यवस्थित सुरवला जर केला नाही तर उद्या मी तुमच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत. तुम्ही याची नोंद घ्या. आता मी तुम्हाला वॉर्निंग द्यासाठी द्यायला पाहिजे ना, द्यायला पाहिजे. हा मेसेज येत आहे इथं. बुकिंग आणि जिल्हाधिकारी साहेब म्हणतात सुरळीत चालू आहे. बुकिंग साठी मग ते तुम्ही एक बोर्ड लावा ना इथं बुकिंग साठी कोणते ऑनलाईन करला ते म्हणून. कस्टमरची बुकिंग व्हायला किती वेळ लागून द्यायला? कस्टमर बुकिंग मला एक सांगा, तुम्ही बुकिंग झाल्यानंतर तुम्ही केव्हा सिलेंडर देता? किती दिवसात? 4-5 दिवसात भेटते. मी 15 दिवसापासून ट्राय करून द्यायला. माहिती नाही बुकिंग केलं होतं. बुकिंग केलंच नाही हो. बुकिंग किती होऊन द्यायला त्याच्यामुळे काही त्यांना सांगा तुम्ही मला मी 14 तास बुकिंग करून गेलं म्हणे. नाही केलं बुकिंग. 15 झाले आपण तर 15 किती दिवस झाले तुम्हाला? 15 झाले. विचारा किती दिवस झाले तुम्हाला? 15 दिवस झाले. यांना सुद्धा त्रास होत आहे. बुकिंग मी एकटा खोटा बोलत असेल ना, हे लोक खोटे बोलून राहिले काय?
जिल्हाधिकारी तर तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घ्या. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे. बुकिंग मी तुम्हाला लगेच हा व्हिडिओ पाठवतो. दाखवते मोबाईल आता ते पैसे दाखवून